अध्यात्म म्हणजे नेमकं काय? धर्म नेमका कशासाठी? फॅशनच्या दुनियेपासून अध्यात्मापर्यंतचा वाया राजकारण आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा एक फेरफटका आपण मारतोय. खरं तर संवाद साधताना भय्यू महाराजांची आपल्याला अनेक मुद्द्यांवरची काही वेगळी मतं आपल्याला ऐकायला मिळतात आहे. त्यांच्या मुलाखतीच्या या भागात सुद्धा अशाच काही वेगळ्या मुद्द्यांवरची त्यांची वेगळी मतं आपण ऐकून घेऊया. एक मुद्दा तुम्ही छेडलेला आहेत. खरं तर इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स, इव्हेंट मॅनेजमेंट, सोशल ॲक्टिव्हिझम जे सध्या समाजात दिसतं, ब्रँडिंगचा सुद्धा एक वेगळा ट्रेंड जो तयार झालेला आहे त्याबद्दलचा. मात्र एक कळत नाही, एकीकडे तुम्ही हे सांगताय, मात्र दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णांचं सुद्धा एक तो इव्हेंटच होता असं मानलं जातं. एक वेगळं इव्हेंट मॅनेजमेंट त्यामागे होतं. म्हणजे ज्यांनी तो कव्हर केला ते पत्रकारसुद्धा ते सांगतात. तुमच्यासारखे तर स्वतः साक्षीदार होते, तिकडे महत्त्वाच्या भूमिकेत होते. नेमकं असं काय झालं की तुम्हाला वाटलं की तिकडे गेलं पाहिजे? राष्ट्रहितासाठी एक नागरिक म्हणून मला जे जे काही करावं लागेल ते मी करणार. मी पहिल्या दिवशीपासून ते एकच मताचं आहे, आज पण त्याच मतावर काय. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीचं भारतीय समाज किंवा आपली जी भारतीयता आहे किंवा आपल्या राष्ट्रावर ज्या पद्धतीचं एक दृष्टिकोन लोकांचा झाला होता किंवा लक्ष लागलं होतं, त्याच्यातून काही गोष्टी मला म्हणजे सांगावं असं वाटतं. एक अख्ख्या ज्या विदेशातल्या किंवा विश्व बिरादरी आहे त्याच्यामध्ये ही एक कुठेतरी एक संदेश चालला होता, एक कुठला तरी एक मेसेज चालला होता की आपण सगळे लोक करप्ट आहोत. पहिली गोष्ट ते थांबवणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे आपली इकॉनॉमी, आपली अर्थव्यवस्था पूर्ण ढासळली असती. बाहेरचे जे निवेशक आहेत ते यायला थांबले होते असते. जी काम करणारे, खरे मनाने काम करणारे, त्यांची भावना दुखवली गेली असते किंवा त्यांचा उत्साह कमी झाला असता, त्यांचा आत्मविश्वास कमी झाला असता. त्या सगळ्या होत असताना आपल्याला आदरणीय अण्णा हजारेसारखे जे श्रेष्ठ समाजसेवी आहेत, तर ज्यांनी आपलं जीवन पूर्ण जीवन होम केलेलं आहे, ज्यांनी भ्रष्टाचारच्या विरोधामध्ये माणुसकीसाठी जे अख्खा लढा लढला आहे, एकीकडं अण्णा होते आणि त्यांची भूमिका स्पष्ट होती, पण दुसरीकडे प्रत्येक आपली आपली भूमिका घेऊन पण फिरत होता. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा भंवर निर्माण झालेलं असेल, ज्याला आपण म्हणतो की चक्र निर्माण झालेलं असेल नदीच्या प्रवाहामध्ये, त्याच्यामध्ये सगळेच बुडून जातात. फार सोपं आहे. एका राष्ट्राला संपवायला आपल्याला 1 दिवस लागतं, पण निर्माण करायला हजारो वर्ष लागतात. कुठे एक संशय व्यक्त केला जातो, म्हणजे जेव्हा अण्णांचं आंदोलन रामलीला मैदानातलं रंगलेलं अगदी त्याच्या उच्च शिखरावर होतं, त्याच वेळी इजिप्तमध्ये सुद्धा जस्मिन रिव्होल्युशन झालं. बिलकुल करेक्ट. त्याच वेळी त्याच भागातल्या इतर देशांमध्ये सुद्धा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या तथाकथित क्रांती घडत होत्या. मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ होत चालली होती, कुठेतरी आपण प्रगतीपथावर होतो. आणि ज्या पद्धतीची युवा संसाधनं आपल्याकडे आहेत आणि ते युवांच्याकडे ज्या पद्धतीचे आज ज्ञान आहे किंवा जे आज जे ह्युमन रिसोर्सेसचं ताकद आणि नॅचरल रिसोर्सेसची जी ताकद आहे, प्राकृतिक संपदा आणि युवा संपदा, हे 2 शक्ती आपल्याकडे खूप प्राबल्याने होते. आणि जर आपली अर्थव्यवस्था ढासळली नाही तर विदेशातली किंवा युरोपियन कंट्रीजची अर्थव्यवस्था ही सुधारणार नाही. म्हणून मला तरी वाटतं की हे अस्थिर करण्याचंही कार्य होतं. म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं फक्त अण्णाला फक्त ह्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने उभारणी देण्याचं काम केलं. अण्णांचे उद्देश, अण्णांचं पावित्र्य खूप स्पष्ट आहे. म्हणजे एका चांगल्या माणसाला, अण्णा हजारे यांना काही लोकांनी स्वतःचा राजकीय लॉन्चिंग करण्यासाठी, पॉलिटिकल लॉन्चिंगसाठी काही विशेष, हे जर झालं नसतं तर आज अण्णा त्यांच्यापासून वेगळे कशाला झाले असते? हे उत्तर तिथेच मिळतं. आज अण्णा त्यांच्यापासून लांब गेलेत किंवा अण्णा त्यांना आज जवळ करत नाही, त्याचं कारणच आहे. त्याशिवाय तसं घडलं नसतं. आज पण एकत्र राहिले असते ना आणि आंदोलन राहिले असते. अजून कुठे भ्रष्टाचार संपलं? आपण काय विचार करता की 49 दिवसामध्ये कोणी भ्रष्टाचार समाप्त करू शकतो या देशातला? जर भ्रष्टाचार या देशातून संपवायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला उद्योग क्षेत्रातला आणि कृषी क्षेत्रातला जे राजस्व उत्पादन हे वाढवणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रावरचं जे भार आहे ते कमी करणं गरजेचं आहे. हे जेव्हापर्यंत होत नाही
हे आंदोलन अशा पद्धतीचं उभं राहायला पाहिजे की तरुणांना सेवा क्षेत्रापासून मुक्तता मिळावी आणि त्यांनी स्वतंत्र पद्धतीने आपले आपले जे आहे जे काही आपले कृषी अर्थसहाय्य आहे किंवा ग्रामीण अर्थसहाय्य त्याच्याशी निगडीत असलेले व्यवसाय जर केले तर निश्चितपणे हे असले जे म्हणजे निर्माण होणारे जे तंत्र आहेत हे होणार नाही. म्हणजे थोडक्यात हिडन अजेंडा ठेवून जे चालतात त्यांना तशा प्रकारचं राजकारण करण्याची म्हणजे हिडन अजेंडा ठेवून ते चालले होते खरं तर अण्णाच्या आंदोलनामध्ये. म्हणजे अगदी स्पष्ट नाव घेऊन बोलायचं झालं तर अरविंद केजरीवाल यांचा जो आम आदमी पार्टीनंतर जन्माला आली त्या आंदोलनातूनच त्यांच्या कारभाराविषयी सुद्धा बोललात आपण. अशाच आणखी काही मुद्द्यांवर आपण भैयू महाराजांशी बोलणार आहोत. ते सुद्धा खरं तर स्वतःला आज अगदी मोकळेपणाने आपल्या प्रश्नांची उत्तर देतात आहेत. तुमच्या माझ्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर ते मोकळेपणाने बोलतात आहे. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा असाच एक मनमोकळा संवाद त्यांच्याशी साधूया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण संवाद साधतोय भैयू महाराजांची. वेगवेगळ्या विषयांवर ते आपल्याशी बोलतात आहे. मनमोकळेपणाने आज ते आपल्याशी बोलतात आहे. मगाचा एक प्रश्न राहिलेला खरं तर की त्या इव्हेंट मॅनेजमेंटला आपण जे गेलात तिकडच्या प्रत्येक प्रसंगाला म्हणजे समोर आम्ही टी व्हीच्या पडद्यावर जे दाखवत होतो ते तर लोकांना दिसत होतं अगदी व्हिज्युअली. काही वेळा तर शक्यता ही सुद्धा होती की ते व्हिज्युअलसुद्धा क्रिएट केले जात होते. मात्र पडद्यामागच्या ज्या अनेक इव्हेंटचे आपण साक्षीदार होतात त्याविषयी थोडंसं सांगा की नक्की अण्णांना कसं वापरून घेतलं गेलं. निश्चितपणे माझं असं मत आहे की हा मुद्दा काय होता आंदोलनाचा. मुद्दा होता भ्रष्टाचार. जर राज्य सरकार असेल किंवा भारत सरकार असेल स्पष्टपणे आपले मुद्दे मांडले गेलेत आणि स्पष्टपणे त्यांच्याकडून जर मुद्दे आले तर मग ह्या सगळ्या गोष्टींना तडा देऊन एक कुठंतरी एक चांगलं ज्या पद्धतीचं लोकपाल पाहिजे होतं तसं येतं. शेवटी अण्णांनी तेच केलं पण ते राळेगणसिद्धमध्ये केलं. पण नेमकं इथे का नाही झालं. जे राळेगणसिद्धीमध्ये होऊ शकतं ते इथे पण झालं असतं ना. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की जे काही बिंदू समोर ठेवल्या जायचे त्यांना नकारणे काय आणि अशी मागणी करणे जे संभव नाही. म्हणजे लांबवत राहायचं दोन्हीकडून. मग तर त्यामुळे अण्णांचे दोन्हीकडून आठवते. फक्त काही लोकांना जे अण्णांबद्दल निश्चल प्रेम करतात किंवा अण्णांबद्दल एक वेगळा चांगला भाव आहे ते लोक धडपड करत होते. त्याच्यामध्ये खूप चांगले लोक होते. एक चांगले आपले महाराष्ट्राचे समाजभूषण समाजसेवी आपले विश्वंभरदादा चौधरीसारखी काही माणसं होती ज्यांची तळमळ होती की त्यांनी हे भ्रष्टाचाराचा जे मुद्दा आहे तेही संपायला पाहिजे. भ्रष्टाचाराला उत्तर देण्यासाठी एक चांगलं विधेयक यायला पाहिजे आणि त्या विधेयकाचा पूर्ण जे विधेयकाचं जे सूत्र आहे तो अण्णाच्या माध्यमातून यायला पाहिजे. पण हे सर्व घडलं राळेगणला. हे दिल्लीला घडलं नाही जिथे लाखो करोडो लोक होते. जर त्यावेळेला हे घडलं असतं तर आज देशाचा प्रवास बदलला असता आणि देशामध्ये एक नवीन युगाचं सूत्रपात झालं असतं. निश्चितपणे महात्मा गांधीनंतर जी स्वातंत्र्यतेची चळवळ आहे एक सामाजिक स्वातंत्र्यतेची चळवळ हे एक क्रांतीच्या स्वरूपात बदलली असती आणि निश्चितपणे कुठंतरी या व्यवस्थेला सुधारण्याचं कार्य झालं असतं. पण तसं काही घडलं नाही. त्याचं कारण असं आहे की जे तिथं घडते इथे घडत नाही. त्याच्यामध्ये बरंच काही असतं. नाही ते कोणी घडू दिलं नाही. बिघडवलं कोणी पण. हर शाख पे उल्लू बैठा है अंजामे गुलिस्ता क्या हो. प्रत्येक व्यक्तीचे आपले एजेंडा होते. प्रत्येक व्यक्ती आपल्याला माहीत आहे. आता नाव लिस्ट आपण यादी त्याच्यातून काढून घ्या कोण कोण होते. प्रत्येकाचे होते इथल्यापासून तिथपर्यंत तिथल्यापासून इथपर्यंत सर्वच होते ते. सर्वच होते. आपण मला सांगा काही लोकांना आपण अजूनही जवळून बघा जे लोकांकडे कधी मोबाईल नव्हतं ते ब्लॅकबेरी आयफोन घेऊन फिरतात. जे लोक पाण्यासाठी हक्काची लढाई लढतात आहे. मागच्या वर्षी अहमदनगर जिल्ह्याचा पाण्याचा ठेका कोण घेतला. पण मला नाही वाटत की बाकी हे टीम म्हणून आपण काही त्याच्यातून अचीव करू शकलो. एकीकडे हे सारं आहे की इव्हेंट मॅनेजमेंटला आपला विरोध आहे, ब्रँडिंगला विरोध आहे. आपण स्वतः एका वेगळ्या झगमगाटातून
या क्षेत्राकडे अध्यात्माकडे वळलात. आज तुम्हाला पसंत असो नसो, मात्र आध्यात्मिक गुरु म्हणून लोक तुम्हाला मानतात. ते अनुभव केलं नसतं तर हे अनुभूती दिलीच नसती. त्याच्यातून विरक्तता आली म्हणून तर ह्याच्यात पडलो. सध्या मग तुम्ही स्वतःचं असं ब्रँडिंग होऊ नये, कारण सध्या मस्त राहायला पाहिजे, सहज राहायला पाहिजे, सरळ राहायला पाहिजे, अहंकार विहीन, विनम्र. अध्यात्माच्या एक सक्रियतेची कशी जोड दिली आहे तुम्ही नेमकी? कारण अनेकदा तुमच्या अनेक कार्याविषयी सुद्धा ऐकायला मिळतं, तुमचे जे अनुयायी आहेत त्यांनी अशा प्रकारच्या फक्त तथाकथित इव्हेंटच्या मागे जाऊ नये किंवा अशा ब्रँडिंगला भुलू नये. खरं तर म्हणजे वरलिया रंगाला भुलू नये असं आपण आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. तसं कुठे भुलू नये म्हणून त्यांना सामाजिक कार्यात कसं काय तुम्ही गुंफलेलं आहे? फार सोपं असतं. शेतकरी कुटुंबातून येऊन चमत्कार न दाखवता, आडंबर न करता मी जर या परिस्थितीत पोचू शकतो तर प्रत्येक व्यक्तीच्या आत तेच आहे जे भैय्यू महाराजामध्ये आहे. फक्त आपण ते शक्तीला जागृत नाही करत, त्याला केंद्रित करत नाही, त्याला आपण जे आहे पूर्णपणे जे आहे त्याला आपण आपलं सर्वस्व द्यायला तयार होत नाही. ती शक्तीची जाणीव आपल्या आत असते, प्रत्येकाला असते की त्याच्या आत काहीतरी आहे, पण तो करायला तयार नसतो कारण त्याच्यावर अवलंबनाची क्षमता आहे. थोरले हे म्हणतात धाकट्यांनी कर्तव्य करायचं आणि धाकटे म्हणतात की थोरल्यांनी उत्तरदायित्व पूर्ण पाडायचे. नेमकं दोन्ही काही करत नाही. माझं स्पष्ट मत आहे की जेव्हापर्यंत स्पर्श होत नाही तेव्हापर्यंत मूल पण आपलं रडणं थांबवत नाही. हात घालावं लागतं, भावनेला स्पर्श करावं लागतं. मग ते स्वतःच्या सेवेसाठी असेल किंवा राष्ट्रसेवेसाठी असेल, हे आपलं आपलं मत आहे. दुसरीकडं गुरुला जेव्हा आपण पाद्यपूजा करतो, मी म्हटलं माझ्या पायावर पाणी टाकण्यापेक्षा झाडांना पाणी टाका. आणि झाडाला पाणी टाकत असताना ते झाड कुठून मिळायचे हे आपल्या भारतीयांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो. कारण मी जर हे त्यांना सांगितलं असतं की पायावर पाणी टाकण्यापेक्षा झाडाला पाणी टाका, तर त्यांनी म्हटलं असतं गुरुजी हे झाड कुठे भेटतील, हे त्यांचा दुसरा प्रश्न. तर त्यांचं पण निरसन केलं. प्रसाद आणि हे प्रसादच्या रूपात मिठाया वाटण्यापेक्षा आपण वृक्ष द्यायला सुरुवात केली. आणि कुठेतरी जोड कशी द्यावी लागते अध्यात्माचा आणि श्रद्धेला, एक डायमेन्शन द्यावं लागतं, डायरेक्शन द्यावं लागते. त्याचं एक छोटंसं उदाहरण आपल्याला देतो. आम्ही पर्यावरण महायज्ञ सुरू केले. आत्तापर्यंत यज्ञाच्या नावाखाली झाडं कापल्या जायचे. आता यज्ञाच्या माध्यमातून तुमचे पूर्वज, पित्र आहे, जे आदर्श आहे, महापुरुष आहेत, त्यांच्या नावाखाली त्यांच्या नावाने झाडं दिल्या जातील. तर बघा, धर्माचं पण रक्षण झालं, धर्माचा मूळ संदेश लोकांपर्यंत पोचवलं, श्रद्धेला आपण सामाजिकतेची जोड दिली, त्याला माणुसकीचं यत्न झालं आणि त्याचप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगसारखे जे प्रश्न आहेत त्याला उत्तर दिलं. 21 लाख झाडं या पद्धतीने लावले. आता 1200 तलाव जेव्हा मी निर्माण केले तर लोकांचा प्रश्न आहे की महाराजाकडे पैसा किती असेल, किती पैसे येणार. फार सोपं असतं. कसंही महाराज असेल तर एक कॉन्ट्रॅक्टर शिष्य त्याच्याकडे असतो, त्याच्याकडे JCB असते, त्याच्याकडे पोकलँड असतात. मठाची भिंत वाढवून घ्या, आपलं मठाचा विस्तार करून घ्या, किंवा आपण एक सोप्या पद्धतीने आपण त्याला सांगायचं की 15 दिवसासाठी, म्हणजे त्याला सामाजिक चेतना येण्यासाठी 15 दिवसासाठी तुमची मशीन आम्हाला उपलब्ध करून द्या. 15 दिवसाचा आराखडा त्या गावातला तयार करायचा. डिझेलचा खर्च आजकाल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपल्याला माहिती आहे 16.5% जे सोशल वेलफेअर फंडसाठी राखीव आहे, करावंच लागतं कॉर्पोरेट सेक्टरला. डिझेल त्यांच्याकडून घ्यायचं, गावकऱ्यांना एकत्र घ्यायचं, 1200 तलाव तयार होतात. ह्याच्यामध्ये भैय्यू महाराजाचं काय रोल आहे? फक्त आम्ही एक प्रेरक म्हणून काम करतो. जमिनीची क्षमता वाढवायची असेल तर उत्प्रेरकाची गरज आहे. एखादी रासायनिक क्रिया करायची असेल तर उत्प्रेरकाची गरज आहे. भौतिक क्रिया करायची असेल तर उत्प्रेरकाची गरज आहे. वी आर नथिंग बट वी आर अ कॅटलिस्टिक अँड वन शुड थिंक दॅट. आमच्यासारखे प्रत्येक माणसांनी हेच विचार करायला पाहिजे की आपण एक कॅटलिस्टिक उत्प्रेरक आहोत, पण संपूर्ण नाही. संपूर्ण ह्या जगामध्ये राष्ट्र, समाज आणि मानवतेचा आधार घेऊन शांती आणि आनंद आहे. एक वेगळा यज्ञ, हरित यज्ञ, त्याची संकल्पना आपण ऐकली. शब्द वेगळे होते, मात्र त्याला हरित यज्ञच म्हणावं लागेल. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी, आणि ब्रेकनंतर अशाच काही वेगळ्या संकल्पनांविषयी ज्याची भैय्यू महाराज सक्रिय अंमलबजावणीसुद्धा करतात आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण संवाद साधतोय भैय्यू महाराजांची
वेगवेगळ्या विषयांवरचे काही वेगळ्या संकल्पना जाणून घेतोय. त्याच्या सक्रिय अंमलबजावणीविषयी सुद्धा स्वाभाविकरित्या तुमच्यासारखीच मला सुद्धा उत्सुकता आहे. नेमके हे जे वेगवेगळे प्रयोग आपले चालतात, खरोखर ऐकून थक्क व्हायला होतं. विशेषतः एक वेगळा शब्द माझ्याही तोंडी आला त्यासाठी, की तुम्ही तुमच्या पायावर पाणी ओतण्याऐवजी झाडांना ते पाणी घालायला सांगितलं. त्यासाठी तुम्ही स्वतः रोपं सुद्धा देताय. म्हणजे कोणालाही काही त्यासाठी एक्सक्यूज राहू नये की झाडच नाही तर पाणी घालू कुठे, असं हा हरित यज्ञ आहे खरं तर माझ्या आणि दृष्टीने. त्यांचे आजोबा आजी किंवा त्यांचे पित्र किंवा आदर्शाच्या नावाखाली देतो, म्हणजे त्यांच्याशी श्रद्धा, त्यांची भावना त्याच्याशी निगडीत राहायला पाहिजे. हो, म्हणजे तिकडे कुठेतरी त्यांचं भावनिक नातं सुद्धा. हो, असं करून 21 लाख झाडं लावलेत आपण. 21 लाख झाडं लावली. आणि पुरावे आहेत, जे करतो त्याला पुरावे मागितले जातात. कोणाला जर वाटतं शंका आहे तर मी पुरावे एक एक झाडाचा द्यायला तयार आहे. एक मला खरं तर एक कौतुक सुद्धा वाटतं, प्रामाणिकपणे तुम्ही सांगितलं की अनेकदा नाहीतर आव असा आणला जातो आणि मनातले भाव काही वेगळेच असतात. तर विशेषतः म्हणजे सॉरी टू से, परंतु धार्मिक क्षेत्रातील किंवा आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा तसे अनुभव असतात. नंतर तुम्ही सांगितलं की कंत्राटदार सुद्धा एखादा तरी असा कॉन्ट्रॅक्टर असतोच, त्याच्याकडून हे काम करून घ्यायला तो अवघड काय. अशा पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा, मला वाटतं बुलढाण्यात सुद्धा काही वेगळे प्रयोग आपण केलेले आहेत. सगळ्यात मोठं जे चांगलं प्रयोग केलं आहे, मी मागच्या काही वर्षापासून आपल्या भारतीय समाजाचं जेव्हा विश्लेषण करतो, तर त्या विश्लेषणमध्ये मला फार स्पष्ट हे जाणवतं की आपण एक मागणी करतो आहे, भयमुक्त समाज, अपराधमुक्त समाज, म्हणजे गुन्हेमुक्त समाज, भयमुक्त. मला एक सांगा, नुसतं बोलण्याने कार्य होतं का? मात्र विचार ठेवले आणि कर्म नाही केले, आणि मात्र कर्म केलं आणि त्याच्यावर त्या पद्धतीचा विचार नाही आहे, तर काही त्याचा अर्थ राहत नाही. आमचे जोशी महाराज आहे उस्मानाबाद जिल्ह्याचे, 18 वर्ष ते येरवडामध्ये होते. पण आपल्याला आनंद होईल की माझ्या वडिलांचं जे पूर्ण कर्म आहे किंवा जे पूर्ण कर्मविधी आहे ते आदरणीय जोशी महाराजांनी पूर्ण केले. असं जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलेला आहे बिलकुल कैदी, खरं तर गुन्हेगार, म्हणजे कारण शिक्षा त्यामुळे झाली होती. बिलकुल. त्याच्याकडून तुम्ही तुमच्या वडिलांचं, दिवंगत वडिलांचं, 15 दिवस तेच आहे. आणि ज्या त्यांनी बिलकुल 15 दिवस त्यांनीच केली, म्हणजे पूर्ण क्रिया, पूर्ण कार्यक्रम त्यांनी पार पाडले. एवढंच नव्हे तर आज महाराज उत्कृष्ट प्रवचन कीर्तन करतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं संस्थान ते सांभाळतात. आज महत्त्वाचा विषय. आणि त्यांच्यासोबत आज जवळपास आपल्याला 15-20 जे आहे बंदी बांधव अजून मिळालेत. त्यांना पण हेच प्रक्रिया बनवण्याचं कार्य सुरू आहे. जवळपास 300च्या जवळपास आपण कार्य केलेलं आहे. विश्वास कसा बळावर टाकला? कारण अनेकदा एक जीवनामध्ये विश्वासाशिवाय काहीच नाही. आणि आपल्याकडे आहे काय जे आपण हरवणार आहे? माझ्याकडे 10 रुपये आहेत, गरज लागली खर्च होऊन जातात. मग जास्त लक्ष नाही घातलं तर 10 परत येतात. लहान असताना माझे मित्र मोटर गाड्यांच्या मागे पळायचे. मला मी पळायचं नाही. माझ्या मित्राने विचारलं, का रे तू का नाही येत आमच्यासोबत? मी त्यांना उत्तर दिलं की जे आज तुम्ही ह्याच्या मागे पळता, आयुष्यभर ह्याच्या मागे पळणार. मी ह्याच्याकडे पळणार नाही. ह्याला बघून मी सहज रीतीने चालत राहिलं, गाड्या आज माझ्या मागे पळतात. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्वतःवर विश्वास, दुसऱ्यांवर विश्वास, हेच संपूर्ण विकसित समाजाचे लक्षण असतात आणि विकसित समाज घडवून आणतात. पारधी समाजाचं उदाहरण देतो. 1000 मुलं आहेत. आपण कधी या, महाराष्ट्राच्या माझ्या बांधवांना म्हणजे विनंती आग्रहाची, त्यांनी बघावं. आम्ही 10,000 फॅमिलीला क्राईम फ्री केलं, ॲडिक्शन फ्री केलं. मुलं उत्कृष्ट प्रवचन करतात, कीर्तन करतात, आपल्या तांड्या वस्तीवर जाऊन आपले आईवडिलांना व्यसनमुक्त करण्याचं कार्य करतात. 6 मुलं आज नॅशनल